नगरच्या रेल्वे स्थानकासाठी 31 कोटींचा निधी. खासदार निलेश लंके यांची माहिती. अहिल्यानगर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अहिल्यानगर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने 31 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली. केंद्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या रेल्वेच्या विविध समस्यांवर खासदार निलेश लंके यांनी संसदेत आवाज उठवल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे संदर्भातील विकास कामांचा आढावा घेत कार्यवाही केली. त्यानंतर मतदारसंघातील स्थानकांचे सुशोभीकरण, आवश्यक तिथे उड्डाणपूल आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी बोलताना सांगितले की सुशोभीकरणाच्या योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला असून ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, स्थानिक प्रवाशांच्या गरजा, नगर शहराची संस्कृती तसेच भविष्यकालीन वाहतुकीचा दृष्टिकोनाचाही त्यात विचार करण्यात आला आहे. नव्याने प्रशस्त प्रवासी प्रतीक्षालय, स्वच्छ व सुसज्ज स्वच्छतागृहे, लिफ्ट, एस्केलेटर, फूड सुविधा, इंटरनेटसाठी वायफाय सुविधा, व्यावसायिकांसाठी बैठक कक्ष, रूफ प्लाझा, प्लॅटफॉर्म व सर्क्युलेटिंग क्षेत्राचा पुनर्विकास, सौर ऊर्जा, पाणी पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन, स्थानिक कला व सांस्कृतिक मूल्यांची माहिती देणारे डिझाईन्स या सुविधा मिळणार आहेत. खासदार निलेश लंके म्हणाले की अहिल्यानगर हे रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टेशन असून रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे तसेच इतर सुविधांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार असून यापुढील काळातही अत्याधुनिक रेल्वे सुविधा मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. या कामांसाठी आपण सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असून लवकरच या कामांची अंमलबजावणी युद्धपातळीवर सुरू होईल.